नमस्कार, सी न्यूज़ भारत पर आपका स्वागत है। मैं हूं अखिलेश पांडे। खबर महाराष्ट्र के लातूर से है, जहां दक्षिण भारत में मशहूर लातूर जिले के उजेड़ गांव में गांधी बाबा यात्रा 23 जनवरी से शुरू हो गई है। ये यात्रा 5 दिनों तक चलेगी और इसमें विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया जाएगा। यह आयोजन यात्रा समिति के अध्यक्ष शकील देशमुख और सह संयोजक अनंत जाधव ने किया है। साथ ही यात्रा स्थल पर 23 जनवरी की शाम को किसान मार्गदर्शन शिविर एवं उन्नत किसानों के लिए सम्मान समारोह का आयोजन किया गया था। इस मौके पर बड़ी संख्या में किसान मौजूद रहे। दक्षिण भारतामध्ये एकमेव असं गाव उजेड जिथं महात्मा गांधीच्या विचारांचा जागर जपला जातो। गांधीबाबाच्या नावाने यात्रा भरवून इथं गांधीबाबाच्या विचाराने प्रेरित झालेले नागरिक उत्स्फूर्तपणे गांधीबाबा यात्रा भरवून त्यांच्या विचाराची देवाणघेवाण करतात आणि या यात्रेमध्ये विविध कार्यक्रमाची रेचल असते। यंदाही मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। यात्रा कमिटीच्या वतीने यंदा आत्ताच शेतकरी मार्गदर्शन शिबिर व शेतकऱ्यांचा सत्कार झाला। त्यानंतर उद्या सकाळी महिलांचं आरोग्य शिबिर व त्यांची चिकित्सा व महिलांचा सन्मान सत्कार होणार आहे। त्यानंतर युवकासाठी म्हणून विशेष असं कार्यक्रम कॉमेडी शो ज्यासाठी राज्यस्तरावर काम केलेले बालाजी सूळ व भालेराव हे सुद्धा इथं उजेडमध्ये युवकांचं तरुणांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत। आणि त्यानंतर 26 तारखेला प्रभात फेरी सांस्कृतिक कार्यक्रम व 27 तारखेला जंगी कुस्त्या असा यात्रेचा मोठा स्वरूप आहे। आणि ही यात्रा चांगल्या पद्धतीने चालावी म्हणजे सर्व ग्रामस्थ एकोप्याने आणि एकजुटीने काम करत आहेत। आणि यात्रेची सांगता किंवा ज्याला आपण समाप्ती म्हणतो की महात्मा गांधीच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आपल्या महाराष्ट्राचं ज्या युतीनं प्रतिनिधित्व केली ती अशी आपल्या लातूर शहरातली विधी पळसापुरे यांचं महात्मा गांधीच्या जीवनावर व्याख्यान ठेवण्यात आलेलं आहे। आणि ह्या व्याख्यानानंतर यासाठी प्रमुख उपस्थित म्हणून आपले जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आणि या व्याख्यानानंतर महात्मा गांधीच्या व्याख्यानानंतर आपल्या यात्रेची या आगळ्या वेगळ्या महात्मा गांधी बाबा। लातूर महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता मल्हारी शिंदे की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहें सी न्यूज़ भारत। हर खबर आपके साथ, आपके हाथ।